मित्रांनो, आपले सरकार पोर्टलवरून आपण घर बसल्या अनेक सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकतो. जसं की ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, गॅझेट काढायचं असेल किंवा इतर अनेक सरकारी सेवांसाठी आपण या पोर्टलचा वापर करू शकतो. पण मित्रांनो, तुम्ही जर नवीन युजर असाल तर या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला युजर आय डी क्रिएट करावा लागतो. त्यासाठी आपल्याला नवीन युजर येथे नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन पाहायला मिळतात. यापैकी ऑप्शन 1 वापरून युजर आय डी कसा क्रिएट करायचा याचा व्हिडिओ आपण चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन 2 वापरून युजर आय डी कसा क्रिएट करायचा हे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण युजर आय डी क्रिएट करताना कोणती माहिती भरायची आहे, कोणती कागदपत्रे जोडायची आहे, पुढे लॉग इन कसं करायचं, हे संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवणार आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच सरकारी ऑनलाईन सेवांची माहिती अगदी सोप्या पद्धतीने मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे नवीन युजर नोंदणी करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे दोन पर्याय येतात. त्यामध्ये पर्याय पहिला आणि पर्याय दुसरा. यामधील पर्याय पहिला निवडून मोबाईल नंबर आणि OTP द्वारे युजर आय डी कशी तयार करायची याचा व्हिडिओ आपण आधीच बनवला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण पर्याय 2 द्वारे युजर आय डी आणि युजर प्रोफाईल कशी तयार करायची ते पाहणार आहोत. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर तुम्हाला मराठीमध्ये नाव टाईप करायचं असेल किंवा मराठी कीबोर्ड वापरायचा असेल तर कीबोर्डवर Ctrl+Alt+की हे 3 बटन एकत्र दाबायचे आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये काही जणांनी कमेंट करून विचारलं होतं की मराठी नाव कसं टाईप करायचं किंवा मराठी नावामध्ये बदल कसा करायचा. तर त्यासाठी तुम्ही Ctrl+Alt+K प्रेस करा. त्यानंतर तुमच्यासमोर मराठी कीबोर्ड येईल. त्याचा वापर करून तुम्ही मराठीमध्ये नाव टाईप किंवा आवश्यक ते बदल करू शकता. चला, आता आपण पर्याय 2 वरती क्लिक करूया. पर्याय 2 वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सांगितलं आहे की स्वतःची पूर्ण माहिती, फोटो, ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करून मोबाईलद्वारे OTP पडताळणी करून एकदाच स्वतःची प्रोफाईल तयार करा. म्हणजे एकदा आपण ही माहिती आणि आवश्यक कागदपत्रे इथे अपलोड करून आपली प्रोफाईल तयार केली की पुढे ऑनलाईन सेवांसाठी अर्ज भरताना फोटो, ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा पुन्हा पुन्हा अपलोड करण्याची गरज पडणार नाही. तर मित्रांनो, पर्याय 1 मध्ये आपण फक्त मोबाईल नंबर आणि OTP द्वारे युजर प्रोफाईल तयार करत होतो. त्यानंतर जेव्हा आपण एखादा ऑनलाईन अर्ज भरत होतो तेव्हा आपण अर्जासाठी आवश्यक असलेला फोटो, ओळखीचा पुरावा किंवा पत्त्याचा पुरावा आपल्याला स्वतंत्रपणे अपलोड करावा लागत होता. पण पर्याय 2 मध्ये आपण युजर प्रोफाईल तयार करत असताना आपल्याला फोटो किंवा ओळखीचा पुरावा किंवा पत्त्याचा पुरावा अपलोड करतो. त्यामुळे पुढे ऑनलाईन अर्ज भरताना किंवा ती माहिती पुन्हा पुन्हा आपल्याला देण्याची गरज पडणार नाही. अर्थात एखाद्या विशिष्ट सेवेसाठी काही अतिरिक्त कागदपत्र आवश्यक असेल तर ते कागदपत्र आपल्याला अर्जामध्ये स्वतंत्रपणे जोडावे लागेल. तर चला, आता प्रत्यक्षात पर्याय 2 वरती क्लिक करून प्रोफाईल तयार करण्याची प्रक्रिया आपण सुरू करूया. तर येथे सर्वात पहिला विभाग आहे अर्जदाराचे वैयक्तिक तपशील. यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला संबोधन निवडायचे आहे. म्हणजेच श्री, श्रीमती, कुमारी किंवा उपलब्ध असलेले योग्य पर्याय इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आहे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये. येथे युजर आय डी आणि प्रोफाईल तयार करणाऱ्या व्यक्तीचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. नाव इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर पुढचा पर्याय जो आहे मराठीमध्ये, तिथे तुमचं नाव जो आहे ते ऑटोमॅटिक येऊन जाईल. आता या मराठी नावामध्ये काही बदल करायचे असेल, उदाहरणार्थ नावातील काही एखादा शब्द किंवा अक्षर बदलायचं असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कीबोर्डवर Ctrl+Alt+K ही 3 बटणं एकत्र प्रेस करायची आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे कीबोर्ड येईल. यामध्ये तुम्हाला हव्या त्या पद्धतीने नावामध्ये आवश्यक ते बदल करू शकता. म्हणजेच मराठी नाव ऑटोमॅटिक आल्यानंतर ते बरोबर असेल तर काही करण्याची गरज नाही, आणि काही करेक्शन करायचं असेल तर तुम्हाला Ctrl+Alt+K वापरून तुम्ही ते येथे सहज करू शकता. त्यानंतर आहे वडिलांचे संबोधन. इथे योग्य तो संबोधन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता पुढे वडिलांचे नाव इंग्रजी आणि वडिलांचं नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचे नाव मराठी हा पर्याय आहे. इंग्रजीमध्ये नाव टाकल्यानंतर मराठी नाव इथे ऑटोमॅटिक येईल. आवश्यक असल्यास त्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकता. पुढे आहे जन्मतारीख. येथे तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. सर्वात आधी वर्ष निवडा, त्यानंतर महिना, त्यानंतर तारीख निवडायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचं वय आपोआप दिसून येईल. त्यानंतर पुढे लिंग सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं जे काही लिंग आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. आणि शेवटी आहे तो म्हणजे व्यवसाय, आणि हा पर्याय पूर्णपणे ऑप्शनल आहे. इथे काही नाही भरलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर पुढे आपल्याला अर्जदाराच्या निवासाचे तपशील भरून घ्यायचे आहे. यामध्ये सर्वात प्रथम आहे पत्ता इंग्रजीमध्ये. येथे आपल्याला पूर्ण पत्ता इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचा आहे. पत्ता इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर त्याचप्रमाणे पत्ता मराठीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल. मराठी पत्त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे Ctrl+Alt+K वापरून तुम्ही आवश्यक ते करेक्शन करू शकता. त्याचप्रमाणे पुढे तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. इथे ड्रॉपडाऊनमध्ये उपलब्ध असलेल्या यादीमध्ये
तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर पुढे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे। तालुका निवडल्यानंतर पुढे तुमचं गाव सिलेक्ट करून घ्या आणि शेवटी आपल्या गावाचा जो काही पिनकोड आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला अर्जदाराच्या निवासाची आवश्यक ती माहिती इथे आपल्याला भरून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे आपल्याला भ्रमणध्वनी क्रमांक आणि युजरनेम हा पर्याय दिसेल। यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला 10 अंकी भ्रमणध्वनी क्रमांक टाकायचा आहे, म्हणजेच आपला जो मोबाईल नंबर आहे तो आपल्याला इथे एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे पहा, इथे आपल्याला कॅप्चा दिलेला आहे। स्क्रीनवर जसा कॅप्चा दिसत आहे अगदी तसाच कॅप्चा आपल्याला समोर दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचा आहे। ही माहिती भरून झाल्यानंतर पुढे आपल्याला OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे। नंतर आपण जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती आपल्याला एक OTP पाठवला जाईल। तो OTP आपल्याला इथे दिसत असलेल्या वन टाइम पासवर्ड या बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे पॅन क्रमांक, तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही तुमचा पॅन नंबर इथे एंटर करू शकता आणि पॅन नंबर टाकला नाही तरी काही हरकत नाही। त्यानंतर खाली आपल्याला युजरनेम क्रिएट करून घ्यायचा आहे। येथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार युजरनेम ठेवता येईल। उदाहरणार्थ तुमचं नाव किंवा तुम्हाला हवा असलेला एखादा युजरनेम तुम्ही इथे एंटर करू शकता। पुढे इथे पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्या पुढे कन्फर्म पासवर्ड हा ऑप्शन आहे। तर यामध्ये म्हणजे वरच्या बॉक्समध्ये आपण जो पासवर्ड क्रिएट करणार आहोत तोच पासवर्ड पुढे कन्फर्म पासवर्ड मध्ये पुन्हा एकदा एंटर करायचा आहे। आता पासवर्ड तयार करताना इथे काही रूल्स दिलेले आहेत। त्यामध्ये पासवर्ड टाकताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथम पासवर्डमध्ये 0 ते 9 पैकी किमान एक अंक आवश्यक आहे। त्यानंतर पासवर्डमध्ये कॅपिटल लेटर किंवा स्मॉल लेटर असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे स्पेशल कॅरेक्टरसुद्धा वापरायचं आहे। उदाहरणार्थ @ आहे, हॅशटॅग आहे, % आहे, डॉलर आहे, यापैकी एखादा स्पेशल कॅरेक्टर तुम्ही वापरू शकता। आणि पासवर्डची लांबी ही कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 20 कॅरेक्टर इतकी असावी। म्हणजेच पासवर्ड तयार करताना आपल्याला या सर्व रूल्सची पूर्तता होईल याची काळजी घ्यायची आहे। येथे त्यांनी पासवर्डचं एक एक्झाम्पलसुद्धा दिलेलं आहे। उदाहरणार्थ citizen @123 अशा प्रकारे पासवर्ड ठेवता येईल। यामध्ये कॅपिटल लेटर आहे, स्मॉल लेटर आहे, स्पेशल कॅरेक्टर आहे आणि नंबर याचासुद्धा वापर केलेला आहे। तर अशा प्रकारे दिलेल्या अटींप्रमाणे आपल्याला पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे आणि तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्डमध्ये पुन्हा एंटर करायचा आहे। त्यानंतर येथे पहा, आपल्याला छायाचित्र अपलोड करा असा पर्याय दिसेल। यामध्ये तुम्हाला आपला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे। फोटो अपलोड करण्यासाठी येथे काही ठराविक अटी दिल्या आहेत। त्यामध्ये फोटोची रुंदी 160 पिक्सेल आणि उंची 200 ते 212 पिक्सेल इतकी असणे आवश्यक आहे। फोटो अपलोड करण्यासाठी तुम्ही चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या गॅलरीमधून किंवा फाईल एक्सप्लोररमधून फोटो सिलेक्ट करू शकता। त्याचप्रमाणे येथे कॅप्चर फोटो हा ऑप्शनसुद्धा दिलेला आहे। म्हणजे तुम्हाला जर डायरेक्ट लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा असेल तर तुम्ही या ऑप्शनचा वापर करू शकता। जर तुमच्या फोटोच्या पिक्सेलमध्ये काही अडचण असेल तर तो फोटो अगदी योग्य पिक्सेलमध्ये कसा कन्वर्ट करायचा याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर बनवलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच वरती आय बटनवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। त्यामध्ये फोटोला योग्य पिक्सेलमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे मी सविस्तर सांगितले आहे। आता मी तुम्हाला येथे एक फोटो अपलोड करून दाखवतो। तर येथे मी फोटो सिलेक्ट केले आहे आणि हा फोटो येथे अपलोड झालेला पाहायला मिळत आहे। त्यानंतर येथे आपल्याला विचारलं जातं की हा फोटो क्रॉप करायचा आहे का, तर आपल्याला येथे यस हा पर्याय निवडायचा आहे। म्हणजेच आपला फोटो आवश्यक त्या आकारमानामध्ये क्रॉप होऊन अप्लाय केला जाईल। त्यासाठी आपल्याला अप्लाय अँड क्रॉप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मी येथे अप्लाय अँड क्रॉपवरती क्लिक करतो। आता पहा, आपला फोटो इथे व्यवस्थित सिलेक्ट झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही फाईल एक्सप्लोरर किंवा गॅलरीमधून तुमचा फोटो अपलोड करू शकता। आणि जर तुम्हाला लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा असेल तर त्यासाठी कॅप्चर फोटो हा ऑप्शन क्लिक करून तुम्ही डायरेक्ट फोटो कॅप्चर करू शकता। त्यानंतर पुढे पहा, येथे आपल्याला ओळखीचा पुरावा किमान एक जोडायचा आहे। त्यामध्ये सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अपलोड करणार असलेले कागदपत्र JPEG किंवा PDF स्वरूपात असणे आवश्यक आहे। त्यानंतर कागदपत्राच्या साईजबद्दलही एक अट दिलेली आहे। कागदपत्राचा आकार किमान 75 KB आणि जास्तीत जास्त 256 KB इतका असणे आवश्यक आहे। म्हणजेच आपण जे कागदपत्र अपलोड करणार आहोत ते JPEG किंवा PDF स्वरूपात आणि 75 ते 256 KB या साईजमध्ये असलेल तरच ते व्यवस्थित अपलोड होईल, अन्यथा आपल्याला एरर पाहायला मिळू शकतो। त्यामुळे कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी त्यांचं फॉर्मॅट आणि त्यांची साईज या दोन्ही गोष्टी नक्की तपासून घ्या। आता इथे पहा, ओळखीचा पुराव्यासाठी आपल्याला वेगवेगळे पर्याय दिले आहेत। त्यामध्ये पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र म्हणजेच पासपोर्ट आणि आधार कार्ड यांसारखे कागदपत्रे आपण जोडू शकतो। याशिवाय इथे आणखी काही पर्याय दिले आहेत। त्यापैकी तुमच्याकडे जे कागदपत्र उपलब्ध असेल त्यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही येथे तो अपलोड करू शकता। तर मी सुद्धा येथे ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड येथे अपलोड करतो आहे। त्यानंतर खाली पहा, आपल्याला पत्त्याचा पुरावा किमान एक असा पर्याय दिसतो आहे।
म्हणजेच पत्त्याच्या पुराव्यासाठी दिलेल्या कागदपत्रांपैकी कोणताही एक डॉक्युमेंट आपल्याला येथे जोडायचं आहे. पत्त्याच्या पुराव्यासाठी सुद्धा कागदपत्र JPEG किंवा PDF स्वरूपात असणे आवश्यक आहे. त्याची साईज 75 KB किंवा 256 KB या मर्यादित असणे आवश्यक आहे. आता येथे पहा, पत्त्याच्या पुराव्यासाठी आपल्याला शिधापत्रिका, पारपत्र, आधार कार्ड, 7/12 किंवा 8/चा उतारा, मालमत्ता कर पावती, वीज देयक बिल, पाणीपट्टी पावती, दूरध्वनी देयक, भाडे पावती आणि मालमत्ता नोंदणी उतारा असे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. यापैकी तुमच्याकडे जे कागदपत्र उपलब्ध असेल त्यापैकी कोणताही एक कागदपत्र पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही अपलोड करू शकता. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती लक्षात घ्या. आपण वरती अर्जामध्ये जो पत्ता भरलेला आहे तोच पत्ता आपल्याला पत्त्याच्या पुराव्यावरही असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, समजा आपण अर्जामध्ये XYZ असा पत्ता भरला आहे आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड जोडत आहोत, तर आधार कार्डवरही आपल्याला XYZ असा पत्ता असणं आवश्यक आहे. म्हणून पत्त्याचा पुरावा अपलोड करण्यापूर्वी त्यावरील पत्ता आणि अर्जामध्ये भरलेला पत्ता एकदा नक्की तपासून घ्या. तर मित्रांनो, याचा फायदा काय की जसं की आता आपण ओळखीचा पुरावा इथे एक जोडतोय, त्याचप्रमाणे पत्त्याचा पुरावा आपण एक जोडतोय. म्हणजे आपण जेव्हा कोणतीही गोष्टीसाठी अर्ज करतोय, जसं की इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र असेल किंवा गॅझेट असेल, आणि जर आपण ह्या प्रकारे म्हणजेच ऑप्शन 2ने डॉक्युमेंट जोडून मॅन्युअल पद्धतीने यूजर ID क्रिएट करतोय, तर आपल्याला तो फॉर्म भरताना किंवा अर्ज सबमिट करताना ओळखीचा पुरावा किंवा पत्त्याचा पुरावा पुन्हा पुन्हा जोडावा लागणार नाही. बाय डिफॉल्ट म्हणजे डायरेक्टली आपला जो काही ओळखीचा पुरावा आपण ID क्रिएट करताना देतोय किंवा पत्त्याचा पुरावा देतोय ते आपल्याला तिकडे डायरेक्टली ॲड होईल, म्हणजे जोडला जाईल. आपल्याला पुन्हा त्या व्यतिरिक्त जे काही अतिरिक्त डॉक्युमेंट्स असतील तेवढेच आपल्याला जोडावे लागतील. फक्त ओळखीचा पुरावा किंवा पत्त्याचा पुरावा पुन्हा पुन्हा जोडायची गरज लागणार नाही. हा या पर्याय 2चा मुख्य फायदा आहे. त्यानंतर पुढे येथे पहा, आपल्याला ॲक्नॉलेजमेंट करून घ्यायचं आहे. इथे असं म्हटलं आहे की मी वर नमूद केलेली माहिती माझ्या ज्ञानानुसार व समजुतीनुसार बरोबर व खरी आहे. माहिती चुकीची किंवा खोटी असल्यास भारतीय दंड संहितेनुसार होणारी कारवाई मला मान्य आहे. तर इथे आपल्याला मला मान्य आहे या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे नोंदणी करा या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नोंदणी करा या बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे पहा, आपल्याला धन्यवाद, आपले यशस्वीरित्या आपले सरकार पोर्टलवर नोंदणी झाली आहे असा मेसेज पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे येथे आपल्याला युजर नेम काय आहे आणि आपला जिल्हा कोणता आहे याची माहितीसुद्धा दाखवली जाईल. तर आपल्याला इथे ही माहिती एकदा तपासून ओके या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी एकदा लॉग इन करून सुद्धा दाखवतो. जसं की मी माझा जो युजर नेम क्रिएट केला होता तो होता अमोल टेक. तर युजर नेममध्ये मी तो टाकून घेतो आहे. त्याचप्रमाणे क्रिएट केलेला पासवर्ड मी इथे टाकून घेतो आहे. त्याच खाली जो काही कॅप्चा आहे तो सुद्धा मी इथे टाकून घेतो आहे. त्याचप्रमाणे रजिस्टर करताना मी जो काही जिल्हा सिलेक्ट केला होता तो सुद्धा मी इथे सिलेक्ट करून घेतो आहे आणि लॉग इन बटनवरती क्लिक करतो आहे. तर लॉग इन इथे सक्सेसफुली झालेलं आहे. तर तुम्ही इकडे पाहू शकता की आपल्याला इकडे कॉर्नरमध्ये खूप सारे ऑप्शन्स दिसत आहेत. तर इथे मुख्य पृष्ठाच्या साईडला आपल्याला वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतात, जसं की संपर्क आहे, मुख्य पृष्ठ आहे, अन्न आणि नागरी पुरवठा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जे जे अर्ज भरायचे आहेत त्या संबंधित वेगवेगळ्या सेवांचे ऑप्शनसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचा युजर ID पर्याय 1 आणि पर्याय 2 या दोन्ही पद्धतीने क्रिएट करू शकता. पर्याय 1ने केल्याप्रमाणे त्याचे काय फायदे आहेत आणि पर्याय 2ने केल्यानंतर त्याचे काय फायदे आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्याचप्रमाणे युजर ID किंवा युजर नेम कसा क्रिएट करायचा हे सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल. तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि मित्रांनो, अशाच प्रकारे सरकारी योजना, ऑनलाईन अर्ज आणि सरकारी सेवांची माहिती अगदी सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आपल्या अमोल टेक गाईड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.